नमस्कार, छाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सध्या मस्त असं पावसाळी वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी क्रिस्पी मस्त चवदार अशी रेसिपी व्हायलाच हवी। तर यासाठीच इथे आज मी स्वीट कॉर्न आणि गाजर, शिमला मिरची यापासून खूप चटपटीत चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहे। तर यासाठी इथे मी 1 वाटी स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेत। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचेत। पाणी न घालताच हे मी वाटून घेते। पल्स मोडवरती हे अशी पहा एकदा मी फिरवून घेतले। एका बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेऊया। आता इथे मी गाजर आणि शिमला मिरची घेतले। तर आता आपण हे सुद्धा चिरून घेऊया। तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतले। गाजर मी किसून घेते आणि शिमला मिरची आपण चिरून घेऊया। तर इथे पहा तयार आहे। याचबरोबर इथे मी कांदा सुद्धा बारीक चिरून घेतला। आता स्वीट कॉर्नचे दाणे आपण जे बारीक करून ठेवले होते त्यामध्ये या सगळ्या भाज्या काढायच्या आहेत। खूप छान मस्त अशी रेसिपी आहे, एकदा तरी तुम्ही नक्की करायला हवी। हे सगळं आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया। तर ही मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे इथे मी थोडीशी जास्त घेतली। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली। अर्धा चमचा जिरं घातलं। अर्धा चमचा यामध्ये मी धने जिरे पूड घातली। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। स्वीट कॉर्नचे दाणे थोडेसे गोडसर असतात म्हणून इथे मी तिखट थोडं जास्त घातलं। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता। याबरोबरच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता इथे आपल्याला सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे। स्वीट कॉर्नच्या दाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याबरोबरच आपण यामध्ये कांदा घातला आहे त्यालाही खूप पाणी सुटतं। त्यामुळे या रेसिपीमध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे। हे असं मिक्स करायचं आहे। पहा किती ओलसर झालं आहे हे। आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर या रेसिपीमध्ये आपण बेसन अजिबात वापरणार नाही आहोत। तांदळाच्या पिठामुळे खूप क्रिस्पी होते ही रेसिपी। इथे मी सुरुवातीला 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे। लागेल तसं आणखी यामध्ये आपण पीठ घालू। हे अजूनही पहा ओलसर आहे तर इथे आपल्याला आणखी पीठ लागेल। इथे मी आणखी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। थोडं थोडं घालत जायचं आहे। तर इथे मला सगळं 2 वाट्या तांदळाचं पीठ लागलं। याचा मी असा गोळा तयार करून घेतला। आता याचे आपण वडे किंवा याच्या टिक्क्या बनवूया। याचे चपटे मी वडे तयार करून घेते। तर असे मी आणखी इथे वडे तयार करून घेते। आता हे वडे आपण फ्राय करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवते। तेल गरम झालं आहे।
तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. तेल जर व्यवस्थित गरम नसेल वडे सोडताना तर ते जास्त तेलकट होतात, जास्त तेल शोषून घेतात. म्हणून व्यवस्थित असं तेल गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग मीडियम फ्लेमवरतीच हे वडे फ्राय करून घ्यायचे. याचे बबल्स थोडेसे कमी झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. पाहू शकता वड्यांना खूप मस्त असा ब्राऊन रंग आला आहे. आतपर्यंत छान हे फ्राय झालेत, क्रिस्पी झालेत. काढून घेऊया. आणि अशीच आता इथे उरलेले वडे सुद्धा मी फ्राय करून घेते. वडे सगळे फ्राय करून तयार आहेत. चटणीबरोबर सर्व करूया. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे खाऊ शकता. चवीला खूपच मस्त लागतात. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. पहा, वरून क्रिस्पी, आतून थोडेसे सॉफ्ट असे हे स्वीट कॉर्नचे वडे तयार झालेत. सध्याच्या या पावसाळी वातावरणामध्ये एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.